नमस्कार, मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह नसतो. हिंगोली जिल्ह्यामध्ये मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील ते आलेले आहेत आणि या ठिकाणी हनुमानाचं या ठिकाणी दर्शन सुद्धा त्यांनी घेतलेलं आहे आणि मोठ्या संख्येने इथे मराठा समाज बांधव देखील उपस्थित आहेत. दादा, कशा पद्धतीनं यानंतरची पुढची दिशा असणार आहे, काय सांगा? आणखी ठरली नाही. आता तो समाज ठरवल, परंतु मागणी तर ओबीसी आरक्षणातील ती तर आम्ही मिळवणार आहे. या अगोदर हिंगोली जिल्ह्यातल्या एका भाजपच्या आमदाराने सुद्धा टीका टिप्पणी केली होती. आपलं नाव घेत काय? आणि शेवटी आता पक्ष मोठा, पक्षाचा नेता मोठा. दादा, या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे मराठा समाज बांधव या ठिकाणी फॉर्म भरण्याच्या तयारीत आहे. एकंदरीत आरक्षणाचा मुद्दा देखील ऐरणीवर येत आहे. कशा पद्धतीने? तो समाजाचा निर्णय, माझा नाही. समाजाचा मालक नाही, समाज माझा मालक. धन्यवाद. या ठिकाणी समाज माझा मालक आहे आणि त्याच कामकाज देखील असणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. माझ्या सहकारी भागात उद्या मी उमेश चक्कर, प्रवाह नदीनगर, हिंगोली.